हे पिऊ अगं हे अहो अलकाताई आमचं ना पळून जाऊन लग्न करायचं ठरलेलं हो 11 वाजेपर्यंत नाक्यावर थांबलेलो ही आली नाही म्हणून पाईपने वर आलो ही झोपली आहे हे पिऊ 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 बाबा झोपू दे ना. बाबा ही अशी झोपून राहिली ना मी कधीच बाबा होणार नाही पिऊ पिऊ अगं उठ ना आपल्याला जायचंय ना अगं, हे चोर नाहीये मी चोर नाहीये तेजस 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 तू आता काय करतो इकडे? अरे डार्क सर्कल्स येतात, झोपत जा प्लीज. आपलं ठरलं होतं ना पळून जायचं म्हणून मी आलो एवढं रात्री चल पटकन. हो, मी विसरलेच, माझं गोंधळच होतो. सॉरी. एक मिनिट. बॅग नाही भरलीस अजून? हो भरते लगेच भरते. चल यार पटकन चल लवकर. जायचं ना आपण? हो चल ती बॅग भर आणि चल पटकन. जायचं. ए प्रिया अगं रडू नको ना. हे बघ ऐक हे बघ हे तुझं रडणं ऐकून ना लोकांना वाटेल मी तुला पळवून नेलं नाही. अगं रडू नको प्रिया सगळ्यांना वाटेल मी तुला छेडायला आलोय म्हणून. रडते फसवलं एका मुलीची गंमत कसं फसवलं. रडायचं नाही बाळा रडायचं नाही. आपलं ठरलंय ना पळून जायचं. मला घर नाही सोडवत आहे, मला इथेच राहायचं. म्हणजे मला तुझ्या बरोबर यायचंय पण ना मी असं कसं जाऊ ना, मी लहानपणापासून इथेच वाढलीये. असं कसं चालेल यार प्रिया हे आपलं ठरलं होतं ना जायचं म्हणून. तू चिडतोय अगं नाही ग चिडलं नाही काही. परत गंमत एका मुलीला फसवलं की नाही. चल ना आता चल. घराला बोलू नको हा, ते घर आहे माझं, असं पक्ष नाहीये का रात्रीत बदलायला. प्रिया हे सगळं ना तुम्ही पाईप वरून चढून यायच्या आधी सांगायला पाहिजे होतंस कळलं ना. मी माझे हाड रिस्क मध्ये टाकून आलो एवढा. इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या हाडांचं पडलंय. ए प्रिया अगं असं नको ना करू. ते बालिश आहे अरे ते नको. हे बंद करूया आपण प्लीज. हे खूप बालिश होत चाललंय तुला सवय लागली आहे त्याची कळलं ना. आणि काय ते पटकन सांग. हे बघ विमानातनं उडी मारल्यानंतर पॅराशूट फाटकंय हे कळल्यावर कसं होतं तसं झालंय माझं. मला सांग पटकन तू येणार आहेस की नाही माझ्यासोबत? मी येणारच आहे, मला यायचंय. मग चल. तू बाबांना सोडवत नाही हा रे. पोरींचे बाबा ना. ए प्रिया अगं बाळा बाबांना कसं सोबत घेऊन जाणार आपण? बाबांना सोबत घेऊन गेलो तर आपण पळून गेलोय असं होईल का? ते नाही ना मुळात तुझे बाबा येतील का आपल्या सोबत? बरं ते आले तर ते पळतील का? केवढं पोट आहे त्यांचं. आपण पकडले जाऊ ना. नाही कसं पकडले जाऊ? बाबाच आपले बघ हा बेसिक घोड आहे. बाबांना आपण घेऊन जाऊ शकत नाही. हे रितसर लग्न लावल्यासारखं होईल. आपल्याला पळायचंय प्रिया चल पटकन. कोणी यायचं? मी एकदा जायच्या आधी बाबांना भेटून घेते. बाबांना कुठे भेटतेस? बरं एक काम करू मी खिडकीतनं परत खाली जातो दारातनं आत येतो आणि तुझ्या बाबांकडे तुझा हात मागतो बस. नको. अरे त्यांचा काही भरोसा नाहीये. ते आता हो म्हणतील उद्या परत नाही म्हणतील. ते राजकारणात आहेत रे, शब्द फिरवतात ते असे. असं मी तुमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे असं 3 पक्षांना सांगून तंगून ठेवतात ते. तू त्यांना हात मागितला आणि ते म्हणाले ठीक आहे हात देतो पोरगी ठेव. मग काय करणार तू? हे म्हणजे बाबा तुझ्या असे टॉपचे. मग तुमच्यात मॅच्युअर्ड कोण आहे? भाऊ आहे का तुझा? भावाशी बोलू का मी? नको तू त्याला हात मागितलास ना तू तुझा हात तोडून तुझ्याच हातात काय? तो डेंजर आहे. तो खूप खूप असं हायपर होतो आणि तू असं काहीतरी करतो. बरं ठीक आहे. मागे एकदा ना माझ्याकडे असं बघितलं होतं एका मुलाने की ताई हा रस्ता तिकडनंच जातो ना, तर ते हे बोट बघून त्यांनी ते तोडून त्याची चेन करून गळ्यात घातली. एवढ्या उंगल्या आहेत तुझ्या भावाच्या अंगात? मस्करी एका मुलीची गंमत कसं फसवलं. प्रिया ऐक ना हे खरंच बंद करूया आपण. हे खूप बालिश होत चाललंय. तुला खरंच सवय लागली. तू दादाला नको बोलूच काही. नाही तो खूप डेंजर आहे. बरं ठीक आहे मला एक सुचलंय. प्रिया ऐक हे वर्क होईलच. आपण एक काम करू. तू ना तुझ्या बाबांसोबत आईसोबत दादासोबत राहा सुखी राहा. मी जातो. नको ना जाऊ नको ना. तू गेलास ना माझं लगेच लग्न लावून टाकतील. प्लीज मग तुझ्यासोबतच राहायचं. नाही जगू शकत. प्लीज पण ह्याला काय अर्थ आहे यार प्रिया? हे तू एक काय ते नक्की सांग यार मला.
हळू बोलतो का जरा? दादा बाहेर बसलाय मॅच बघत. सॉरी गप बस. सॉरी सॉरी ठीक आहे, पण आता काय करायचं सांग पटकन. मी येते. खरंच? हो थँक गॉड. चल 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 पटकन बॅग घे. तो बने तिकडे थांबलाय मंदिरात. मी जरा कपडे घेते, 1-2 फक्त. ए प्रिया, तू खूप टाइमपास करतेस यार. पटकन अरे पटकन ते कपडे तर घ्यावे लागतील ना, असं असंच जाणार का? पटकन घे, चल पटकन घे. थांब, हा लागेल. हा असू देत बाहेर जायला. हा पण लागेल. हा घरात घालायला लागेल. तो निळा ड्रेस कुठे असं टिकल्यांचा ड्रेस होता माहिती का? आई ए, अगं, आई एकटं बोलतेस. आईला का बोलतेस? भाऊ बसलाय ना तुझा बाहेर, तो घे ना. ते माझं ना गोंधळ असं तर लक्षातच येत नाही. तर पहिल्यांदाच पळतीये ना मी. हा मी रोज पळतो. माझा पोरी पळवायचा बिझनेस आहे. काय ती बोलते? बसेल ना, मला घेऊन नाही. अगं चांगली आहे का? घे ती आणि चल पटकन. हळू बोल ना तू, हळू बोल ना. येईल ना दादा एकदम. मग काय करणार तू? चल चल प्रिया. हे पकड. हे काय आहे यार? तू 2 कपडे बघून अख्खं कपाट घेतलंय यार. एवढं लागणारच ना, तू असं काय करतो? हे बघ हा बाबांनी घेतलेला माझा फेवरेट ड्रेस आहे. तो लाल कुठे गेला? तो हे बघ हा लाल ड्रेस माझा लकी ड्रेस आहे. हा थोडासा टाईट आहे तो, पण हा घातला ना की परीक्षेला मला सगळी पोरं गपचूप उत्तरं सांगतात. या पोरांच्या ना हे सगळे लागतात ड्रेस. तू घे हे सगळं. मग झालंय? चल, चल. उघडायला लावू नको. चल आता चल. हे थांब ना. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? ए म्हणूनच आलोय मी इथे. मी काय अंडा पाव डिलिव्हर करायला नव्हतो आलो. काय? ऐक ना, आपण पॅन्झीला घेऊयात सोबत प्लीज. कोणाला? तो तुझा कुत्रा? कुत्रा म्हणलास तू त्याला? अगं मग कुत्राच आहे. कुत्रा नाही म्हणायचा, मित्रासारखा आहे तो माझ्या. तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतो तो माझ्यावर. ए, ए, ए. म्हणजे मी टेन्शन मध्ये असले ना की त्याला कळतो, तो येतो धावत माझ्याकडे, शेपटी हलवतो, अंग खांद्यांवर खेळतो. मी खेळीन ना. अंग खांद्यांवर मी खेळीन ना. पाहिजे तर तुझ्यासाठी सेफ्टी पण हलवी. हवं तर मला पॅन्सी म्हण, पण आता चल. ठीक आहे, चल 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 चल. पॅन्सी शेपटी हलव. यार हे ए नको यार. हे प्रिया खूप बालिश होत आहे यार. हे कसं आहे? चल चल फक्त चल. अरे हे कसं टाकायचं ते आहे? पॅन्सी नाही तर मग मी टोटोला तरी घेत. हे बघ प्रिया, तुझा दादा खूप खतरनाक आहे. तो इथे यायच्या आत चल. अरे तेच सांगते. ए प्रिया, हे हे प्रिया प्रिया, अगं तुझा दादा येतोय. आता काय करायचं? अगं मला लपव पटकन. तू दादा आत यायच्या आत लपव मला. अगं टोटोला कुठे लपवते? मला लपव ना. काय करते? इकडे दे मला चादरी घाल लपव. हा. ए मी दिसतोय हो. दिसतोय आता दिसतोय. हा आता नाही दिसत. हा हा. शांत बसा. या. बोल ना दादा. येस. मस्त. प्रिया, तो तेजस तुला अजून फोन करतो काय का? नाही. मला सांग, त्रास दिला तर. मी असं काही फेसबुकला कमेंट वाचली त्याची. हो का? मला सांग, त्याने तुला जरा तरी त्रास दिला ना, मला सांगा. असा कुदवीन आधीच तोंड मुंगुसासारखं आहे. नाही माकड बनवून ठेवलं ना तर लक्षात ठेव. असा आवाज कसला आला ग? मी ओरडले. अशी हो. न मारता ओरडून दाखवशील का? हो. 1 2 3. त्याने त्रास दिला तर मला सांग. ओके, म्युझिक. ए प्रिया, तुझा भाऊ खरंच खूप डेंजर आहे अगं. हो ना. चल आता चल. चल 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 चल. हे मी काय म्हणते, पटकन फ्रीज घेऊयात का सोबत? काय घ्यायचंय? काय फ्रीज. फ्रीज घ्यायचंय? हो.
बाबांनी ना मला तो गिफ्ट दिला होता. तुला माहितीये घरात कोणी त्याला फ्रीज म्हणतच नाही, पिऊचा फ्रीज म्हणतात. पिऊच्या फ्रीज मधनं आईस्क्रीम आणा, पिऊच्या फ्रीज मध्ये दूध ठेवा. आता मी गेल्यावर त्यांना आठवण येणार पिऊच्या ए fridge. पिऊ, अरे पिऊ बाळा इकडे बस. हे बघ तुझ्या बाबांनी ना लहानपणीपासून तुला मूर्ख बनवलंय अगं. हा पिऊचा फ्रीज म्हणून ना पिऊच्या खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवल्यात अगं त्या. कसं आहे पालकांच्या बोलणारा एवढं गंभीर घेऊ नये अगं. लहानपणी नाही का बाबा म्हणायचे पिऊचा चांदोमा आमा. हो तो पण घेऊन जाऊयात. आपल्या बापाचा आहे तो. नाही ना, चल ना मग आता चल, खूप उशीर झाला. मी खूप समजवतो तुला, चल हो, पटकन. चल, चल. बरं फ्रीज तर त्यांचं आहे, वॉशिंग मशीन घेऊन जाऊयात का? वॉशिंग मशीन घ्यायची, वॉशिंग मशीन घ्यायची. घे वॉशिंग मशीन घे, हा बेड घे, हा पंखा घे, तो एसी घे, एसी सगळं घे, सगळं घे. अगं मी चिडत नाही, चिडत नाही. रडू नको अजिबात. काय 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 बघून मोठं केलं ग तुझ्या बाबांनी तुला? कुठले सिनेमे दाखवले? की सिनेमांच्या नावाखाली फक्त ते पॅकर्स अँड शिफ्टर्सच्या ऍड दाखवल्या? हे काय फ्रीज घेऊन जाऊया, वॉशिंग मशीन घेऊन जाऊया, कळतंय का तुला? मी पळायची गोष्ट करतोय, पळायची. लोकांपासून लपून लपून आपल्याला पळून जायचं होतं प्रिया. रडत बस, मरो तिकडे, मी चाललो. काय चाललंय? प्रिया ताईंना गणपती हवा आहे का विचारायला आलो होतो. खिडकीतून. इथून? अरे चा, ही तर खिडकी आहे. मला वाटलं हे दार आहे. वा तेजस वा. ती खिडकीच आहे ना. एक मिनिट पिया, एक मिनिट. खिडकी आहे. पियू ताईंना विंडो शॉपिंग आवडते म्हणून खिडकीतनं विचार. मज्जा मज्जा, गंमत गंमत. नाही मी गंमत करू? काय अरे चा, याला मी ढकललं. मला वाटलं मी याला आत घेतलं. गंमत गंमत. म्युझिक.